साट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले मग आतून बाहेर काढा तुम्ही सगळी लग्नाक जात असता मग खायच्या जमुकार्यात नेनत नाही मग बाहेर काढा आय आय मग बाहेर काढ मी सांगून ठेवते मग आय बंद केलं चांगलं होतं नाही तुमचं भलं होतं नाही काय असत तुम्ही मग बाहेर काढा चल येतो का? कुठं निघालात? अगं नायकांच्या घरी लग्न आहे जाऊन येतो. अहो पण एवढं हो नाही निघालात सांगितलं होतं ना येणार नाही म्हणून तरी पण जाऊन यायला हवं. अगं मी गेल्याशिवाय ते लग्न पार कसं पडणार? हा हॅलो आई अगो तू बाहेर किती केलंस जा आधी तयारी कर जा. सोन्याची चेन कुठे ठेवली आहे? ती तुका आता किती हवी आ? अगं तूच म्हणाली होतीस ना घाल म्हणून. ती मी नंतर देते तू आधी जा. बर आई भीती वाटतेय. भीती वाटतलीच गो तू आता दुसऱ्याच्या घरात जाते म्हटल्यावर पण तू काळजी करू नका सगळं ठीक होतं. आई सगळं झालंय ना व्यवस्थित? नाही म्हणजे काही कमी पडायला नको बघ. अगं काय कमी पडायचं नाही सगळं व्यवस्थित झालेला. आज ना कुठलेच वाद होणार नाही तेवढं बघूया आपण. काय वाद होणार नाही चांगल्या कार्यात वाद कशा होतील आणि तू आता हे बोलत राहिलेस ना तर सगळे लोक मांडवात येतील. चल आधी जा तयारी कर जा जा आधी तू. आई मी बरी दिसतीये ना? छान दिसतेस. नजर काढू होईल पहिल्यांदा आधी सासूक सांगतलंय तुझी नजर काढू. मी सासूचं काय बोलतोय माझीच नजर लागल. अगो ओटे काढलात काय? अरे यवा 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 हा बरा लागले ते चला ना रे कर. हा बरा आता लेकीच्या डोक्यावर क्षेत्र पडले सुटल्यात एकदा. तसं साखरपुडा होणे बरेच दिवस झाले आता लग्न बऱ्याने पार पडा नाही एकदाचा. आता लग्न हो लेक जावई बापू आपल्या वाड्यावर जातली काय दोघा तालुक्यात जातली? मगे बघिया हो तुम्ही आधी आज येऊन तरी बसा. अरे यांका पाणी दे बघिया.
बाहेरच किती उभी लग्न ना विसरलास पुढ्या गप्रो जरा. या या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी देविका नार्वेकर आणि चिरंजीव अभिराम नाईक यांचा वांगनिश्चय होऊन विवाहविधी निश्चित झालाय. या शुभकार्याची सुरुवात वधू आणि वर यांच्या घरी पुण्यावाचन, देवक स्थापन, रसोई, घाणा भरणे इत्यादी विधीने झालेली आहे. वर आणि वराचे कुटुंबीय मंडळी सीमा ओलांडून वधूच्या घरी आलेले आहेत आणि आता सीमांत विधीने या कार्यक्रमाला सुरुवात होईल. आचमन करा. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, खलुचुडा विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षाय नमः, नरसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमः, वरदमूर्ते श्रीमन्महागणाधिपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वासुदेवदेवताभ्यो नमः. गृहो आगतस्य वरस्य सीमान्तपूजनं करिष्ये. महागणपतिपूजनं करिष्ये. वक्रतुण्ड महाकाय श्रीगुडियो प्रभनिर्विघ्नं कुर्वदेव शुभकार्येषु सर्वदा. महागणपतिर्माध्यायामि महागणपतिर्मापादयो. महागणपतिपूजनं करिष्ये. वक्रतुण्ड महाकाय श्रीगुडियो प्रभनिर्विघ्नं कुर्वदेव
हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि महागणपते नमः वस्त्रो वस्त्रार्धे कार्पासवस्त्रं समर्पयामि महागणपते नमः विलेपनार्धे चन्दनं समर्पयामि महागणपते नमः पूजार्थे ऋतुकालोद्भवः पुष्पो महागणपते नमः नीराजनदीपो समर्पयामि महागणपते नमः नैवेद्यार्थे सर्वनैवेद्यं निवेदयामि परिवार पाणी खाली जरा अहो जरा बाहेर यावं नमोस्तनंदाय सहस्रमूर्ते सहस्रबाराशुरुभावे सहस्रनामने पुरुषाय विडे सहस्रकोटी युगधारिणे नमः नारळ ठेवा तिकडे उजवा हात पुढे करा लक्ष्मीनारायण सुरभिणेवराय नैवेद्य समर्पयामि विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अधोक्षाय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीकृष्णाय नमः ठेवा त्याच्यावरच ठेवा तिकडेच ठेवा हात जोडा नमोस्तनंदाय सहस्रमूर्ते सहस्रबाराक्षुराय सहस्रामने पुरुषाय सहस्रकोटी विधारिणे नमः नमस्कार. लक्ष्मीनारायण सुरविणेवराय आरती दीपं समर्पयामि काय झालं गो अहो लग्न लागता हा घरात कोण नाही हा हीच संधी हा दागिने हातात घेऊची गो घरात लग्न हा असं कसं मध्ये जाय काय लांब हा 10-12 मैलावर तर हा लगेच जाऊन येशाल काही गरज लागली तर आता पूजे हात ना खरंच काय जरा दम धर मंगलाष्टक होऊ दे बाकीची विधी सुरू झाले का मग जाते नक्की जावा होय गो ही संधी गमावलास परत दागिने हातात लागूचे नाही स्वयं सकल पूजार्थे गंधपुष्पं समर्पयामि तू उठून बाशिंग सोड दोन्ही सोडायची त्याच्यावर ठेवायची काय गो सरिता खाया इथेच होती आई. सरिता गो सरिता हा इलय गो सरिता हा इलय हा काय गो खय गेलं होतस नाही ओळखीची भेटली होती बोलत होते बरा आता ती बाशिंग घेऊन जा नवरीकडे दे हा हे भासिंग नेऊन नवऱ्या मुलग्याला द्या. देविका खूप छान दिसतेस. काय झालं कोणाचा फोन आहे जतीन भाई
हळू खेळा रे. अहो खय चाललास? अगो पाकिट चिटकवचा हा जीव गोया ना भात बघतय. त्यांका किती आहेर त्यांका काय कमी हा येवा जरा आपलो विचार करा. लग्नाची गडबड चालू हा वाड्यावर कोणी नाही. तुम्ही लवकर जाऊन येवा. अगो पण हाय काम कोण करणार? हा तेवढंच करत राहणार हात काय? एकदा हात मारा मग ह्यांचं गडी बनून राहायची गरज नाही. माझा ऐका तुम्ही दागिने घेऊन आपल्या गावात निघून जावा. मी पण हायसून निसटते. आसू घर सजवलेलं दिसते. फंक्शन लागे छे. हा लग्न असे लग्नात असेच सजवतात ना इथे घर. हा निलिमा मॅडम म्हणाले होते त्यांच्या देवरचे लग्न आहे म्हणून. हा मग तेच असणार. दुल्हनच्या घरी गेले असणार सगळे. पण निलिमा मॅडमनी आपण का नाही सांगितले लग्न? निलिमा मॅडमने चांगल्या नाही केल्या. आला वे गजवदनमचिन्त्यं तीक्ष्णरौष्ट्रं दिनेत्रं बृहदुदरमशेषं भूतिराजं पुराणम् अमरवरसुपूज्यं रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतमीशं विघ्नराजं नमामि सुमुहूर्त सावधान. सवितातनोतु भवता इन्दूर्यशोर् निर्मला भूतिं भूतिसुतनया प्रज्ञानगौरवं काव्य कोमल वाग्विलासमतिनं हॅलो लग्न घटी समीपनवरा घेवो नियावा घरा गृह्योक्ते हॅलो मधुपर्क हॅलो पूजन करा. हॅलो हॅलो
माधव नाईक हा बोलतोय. नेनेंचो खून झालो. त्यांचा मुलगा त्यांच्या दारात लटकवलेला.